नमस्ते सर्वांना. माझं नाव चारुलता उमेश भुसारे आहे. माझं आता रनिंग एज 53 आहे आणि गेले 8 ते 10 वर्ष मी खूप मेडिकल इश्यूज माझ्याला फेस करत होते. माझ्या कॉम्प्लिकेटेड केस होती माझी. माझं वजन अचानक हार्मोन इम्बॅलन्समुळे वगैरे वाढत गेलं. जे माझं वेट एज ऑफ 26 53-54 असायचं, ते आफ्टर डिलेव्हरी आणि नंतर काही कॉम्प्लिकेशन्समुळे जे वाढत वाढत गेलं ते एकदम 133पर्यंत गेलं. मला चालताना वगैरे प्रचंड त्रास लागायचा. धाप लागायची, पाठीतनं कळायचं. मी कुठेतरी टेकू शोधायची, कुठे बाकडा मिळतो का, एखादा उंच दगड मिळतो का, की बाबा मी बसेन आणि मग पुढे चालेन. अशी खूप प्रचंड हैराण झाले होते. पण नंतर मग मला डॉक्टर रमण बेरेटिक सर्जरीबद्दल कळलं आणि मग त्यातल्या त्यात मी बघितलं बेस्ट सर्जन कोण आहेत बाबा, की जिथे माझं चांगलं होऊ शकतं, मला व्यवस्थित गाईड करता येईल. कारण एक मनात भीती असते, आपण हे असं काहीतरी वेगळं करतो आहे तर मग आपल्याला चांगला रिझल्ट पण त्याचा आला पाहिजे, काही कॉम्प्लिकेशन्स नको व्हायला. तर मला डॉक्टर चंदन चौधरी यांनी डॉक्टर रमण गोयल यांचं नाव सजेस्ट केलं. ते वोकाडमध्येच आहेत डॉक्टर चंदन पण. मी डॉक्टर रमण गोयल यांना भेटले, डॉक्टर मधू यांना भेटले आणि त्यांनी मला इतकं छान एक्सप्लेन केलं आणि इतकं छान कम्फर्टेबल केलं, माझ्या पूर्ण मनातली भीती निघून गेली. आणि मी ठरवलं नाही आता करायचंच आहे. ॲज इट बाय हुक ऑर क्रूक मला ही सर्जरी करायचीच आहे. आणि मी असं बराच फॉलोअप करत, डॉक्टरांनी मला व्यवस्थित गाईड करत करत मला अगदी छान सपोर्ट केला. आणि 29 मे 2025ला माझं ऑपरेशन झालं, सर्जरी झाली. 31 मेला मला डिस्चार्ज मिळाला. ज्यावेळी सर्जरी झाली त्या दिवशी वेळी माझं वजन होतं 133 किलो आणि आता ह्या मेला 1 वर्ष होईल. ह्या गेल्या 8 ते 9 महिन्यात मी 48 किलो वजन कमी केलेलं आहे. माझं अक्षरशः 20 ते सगळे म्हणतात 10 वर्षांनी तो लाईफ वाढलं, पण नाही, मी म्हणते 20 वर्षांनी माझं लाईफ वाढलं किंवा आणखीन जास्तही. पण मला खूप छान कम्फर्टेबल म्हणजे कॉन्फिडन्स आला. आता मी माझ्या नावाच्या आधी लिहिते बॉर्न टू विल. खरंच मला माझं मनोबल खूप उंच आहे, माझ्या विल पॉवर माझी खूप स्ट्रॉंग आहे. युनिव्हर्सची मला साथ आहे, देवाची साथ आहे. आणि असं ह्या सगळ्यांच्या पाठीमध्ये माझ्या मिस्टरांच्या, माझी नणंद, तिने मला फायनान्शियल हेल्प केली. स्वप्नील काळे, माझी नणंद सुरेखा काळे, शिरीष काळे, या तिघांनी मला फायनान्शियल सपोर्ट केला. आणि माझ्या मिस्टरांनी पण मला छान सपोर्ट केला, मुलांनी सपोर्ट केला, की नाही मम्मा तुझा कर, तुला लाईफ होईल. माझ्या बहिणीचं तर ती मन तुटायचं. बिचाऱ्या खूप म्हणजे विचार करायचा तर चारूसाठी आपण काय करू शकतो, काय करू शकतो, हिला कसं काय या स्ट्रेसमधून बाहेर काढायचं. माझ्या बहिणींची आणि माझ्या फॅमिली मेंबर्सची सगळ्यांची मला इतका छान सपोर्ट मिळाला आणि आज मी छान उभी आहे. माझ्यात खूप बदल झालेला आहे, कॉन्फिडन्स वाढला आहे. खरंच मी छान चपळतेने चालू लागले, मला चालताना धाप लागत नाही आणि मी खूप छान लाईफ जगायला सुरुवात केलेली आहे. ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या फॅमिली मेंबर्सना, त्याच्यापेक्षा जास्त डॉक्टर रमण गोयल आणि डॉक्टर मधू गोयल, त्यात सुपर कूल डायटिशियन म्हणजे श्रावणी, बापरे खूपच छान. आणि बाकीची यांची सपोर्ट टीम खूपच सुंदर आहे. मी तर सजेस्ट करेन जे ओबेस आहेत, आफ्टर अबाव 100 kg आहेत, त्यांनी खरंच हा विचार करावा की आपण सर्जरी करूया आणि आपण पण नॉर्मल लाईफ जगता येईल. कारण आपण जाडेपणामुळे आपल्याला खूप काय म्हणतात टोमणे ऐकायला मिळतात. अरे ही बघ, ही कशी चालली बघ, हिच्यासारखी तू जाडी झालीस तर. कारण हे मला ऐकायला मिळालं की ट्रेनमध्ये पण अरे बापरे हिने तर 2 जणांची जागा अडवून घेतली आहे, असे टोमणे मला बरेच ऐकायला मिळायचे. मला खूप फील व्हायचं, अरे पण माझं वजन खाऊन पिऊन वाढलं नव्हतं, माझ्या इतर कॉम्प्लिकेशन्स होते त्याने माझं वजन वाढलं होतं. हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले, त्याच्या ज्या गोळ्या मी घ्यायच्या त्याच्यातल्या स्टिरॉईडच्या प्रमाणाने माझं वजन वाढलेलं. पण ह्या सगळ्यावर मी मात केली. तर बीपीची गोळी मी आणली असं काहीतरी म्हणतात ना, एखादी टॉफी आपण खातो तशी घेते बीपीची गोळी. खरं मला डॉक्टर म्हणाले तुझ्या फॅमिली फिजिशियनशी तू कन्सल्ट कर आणि मग ती घ्यायची नाही घ्यायची बघ. पण मला काही गरजच वाटत नाही कुठल्याही प्रकारची गोळी घ्यायची. पण ज्या फॉलोअपच्या सर्जरीच्या नंतर जे आपल्याला आहे विटॅमिन्स B12, ते मी डॉक्टरच्या कन्सल्टन्सीप्रमाणे ती लोक जसं सांगतील तशी मी वागत आहे आणि मी खूप खूप हॅपी आहे. थँक्यू डॉक्टर रमण गोयल, थँक्यू डॉक्टर मधू गोयल, थँक्यू व्हेरी मच.